नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे वादळवाट या कथेमधील भाग 1 मध्ये। मी आज ही नवीन कथा सुरू करत आहे। या कथेचे पुढील भाग तसेच आणखी इतर कथा तुम्ही मराठी सुंदर कथा या आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन बघू शकता। एका मोठ्या रूममध्ये एका मोठ्या सोफ्यावर एक व्यक्ती बसली होती। त्याच्या समोर खूप मुलींची रांग होती। सर्वच मुली इतर मुलींपेक्षा सुंदर होत्या। त्यांच्या चेहऱ्यावर खूप मोहक हास्य होते आणि त्या सर्वजणी त्याच रूममध्ये त्यांच्या डोळ्यासमोर बसलेल्या एका विशेष पुरुषासमोर उभ्या होत्या। दिसायला ती व्यक्ती खूप हँडसम होती आणि शहरातील एक खूप मोठा बिझनेसमॅन होता। या व्यक्तीची शहरभर प्रचंड इज्जत होती। त्याचे नाव होते अविनाश इनामदार। अविनाश इनामदार 27 वर्षांचा एक अतिशय हँडसम तरुण होता। त्याचे दिसणे आणि त्याचे ते जिमचे शरीर असे होते की कोणतीही मुलगी त्याला बघताक्षणी त्याच्या प्रेमात पडेल। तो मुलींना सहज वेडा बनवू शकत होता। पण अविनाश इनामदारला प्रेम हा शब्द आवडत नव्हता। त्याने त्याच्या आजपर्यंतच्या आयुष्यात प्रत्येक नातं हे फक्त स्वार्थापोटी बनवले होते आणि प्रेम ते काय आणि कसे असते याची त्याला साधी कल्पनाही नव्हती। त्याला असे वाटत होते की केवळ भावना माणसाला मजबूर आणि असहाय्य बनवतात। त्यामुळे व्यावहारिक असण्यावर त्याचा जास्त विश्वास होता। त्याच्यासाठी भावना, संवेदना या सर्व गोष्टींना काडीचीही किंमत नव्हती। त्याच्या दृष्टीने किंमत असेल तर ती म्हणजे संपत्ती, प्रसिद्धी, दर्जा आणि त्याची स्वतःची वृत्ती। अविनाश इनामदारचे ते शांत डोळे लांबूनच मुलींना बघत होते। अविनाश इनामदारच्या बाजूला बसलेला त्याचा नवीन बिझनेस पार्टनर अजय बोलला, या सर्वजणी आमच्या डान्स बारमधील सुंदर डान्सर आहेत। आज रात्री तुम्ही तुमच्या मनोरंजनासाठी त्यांच्यापैकी कोणाचीही निवड करू शकता। आपल्या नवीन बिझनेस डीलसाठी ही माझ्याकडून एक छोटीशी भेट आहे। एवढे बोलून त्याच्या होठांवर निर्लज्ज हसू पसरले होते। तोच हातात वाईनचा ग्लास घेऊन अविनाश इनामदारने त्या सर्व मुलींवर एक नजर फिरवली। सर्व मुली मेकअप करून सुंदर तयार होऊन आल्या होत्या। मिस्टर अविनाश इनामदार आपल्या दिशेने येत आहेत हे पाहताच प्रत्येक मुलीच्या डोळ्यात एक वेगळाच उत्साह आणि अस्वस्थता होती। प्रत्येक मुलीला वाटत होते की फक्त आपलीच निवड करावी। या सर्व मुली अविनाश इनामदारसाठी अगदी वेड्या झाल्या होत्या। प्रत्येकजण फक्त अविनाश इनामदारने स्वतःच्या मनोरंजनासाठी आपल्याकडे बघावे, आपल्या प्रेमात पडावे आणि त्यांची निवड करावी अशी मनातल्या मनात प्रार्थना करत होत्या। सर्व मुली आपल्या चेहऱ्यावर मोहक हास्य आणि आपला किलर लुक देऊन अविनाशचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होत्या। अविनाशने सर्वांकडे नजर फिरवली पण त्याच्या चेहऱ्यावर काही विशेष भाव दिसले नाहीत। जणू काही त्याला तिथे उपस्थित असणाऱ्या कोणत्याही चेहऱ्यामध्ये स्वारस्य नव्हते। नॉनसेन्स, या सर्वजणी बकवास आहे। तुमच्याकडे काही नवीन असेल तर मला दाखवा। मला अशा जुन्या आणि इतरांनी वापरलेल्या गोष्टींमध्ये अजिबात रस नाही। वाईनच्या ग्लासमधून एक घोट घेत तो बोलला। अविनाशचे असे उद्धट बोलणे ऐकून सर्व मुलींच्या चेहऱ्यावरील रंग बदलला होता। सर्व मुलींना अस्वस्थ वाटत होते। अविनाश इनामदार खरोखरच एक दगडी मनाचा माणूस होता, जो त्याला हवे ते मिळवण्यासाठी कोणत्याही पातळीला जाऊ शकत होता। पण त्याच्या डोळ्यांना एवढ्या सहजासहजी कोणीही आवडले नव्हते। तो एक अतिशय निवडक व्यक्ती होता आणि त्याची निवड देखील खूप विशेष होती। तेवढ्यात अविनाशचे बोलणे ऐकून त्याच्या शेजारी बसलेला त्याचा बिझनेस पार्टनर अजय अविनाशला बोलला, तुम्ही अजिबात काळजी करू नका। मी तुमच्यासाठी आपल्या डान्स बारमधील सर्वात फ्रेश माल तुमच्यासमोर सादर करतो, अगदी कोणाचाही स्पर्श न झालेला माल। त्यानंतर अजयने त्या सर्व मुलींना तिथून निघून जाण्यासाठी सांगितले। काही क्षणात त्या सर्व मुली तिथून निघून गेल्या। त्यांच्या चेहऱ्यावर निराशा आणि दुःख स्पष्ट दिसत होते। अजयने आपल्या बॉडीगार्डला बोलावून घेतले आणि बारमध्ये असणाऱ्या सर्व नवीन मुलींना 5 मिनिटात तिथे घेऊन येण्यास सांगितले। बॉडीगार्ड हो करत ही मान हलवत लगेच तिथून निघून गेला। दुसऱ्या बाजूला एका रूममध्ये 10 ते 12 मुली तयार होत होत्या। तो बॉडीगार्ड तिथे आला आणि त्यांना बोलला, चला, बॉसने तुम्हाला बोलवले आहे। आज तुम्ही ज्या व्यक्तीला भेटणार आहात तो या शहरातील खूप मोठा बिझनेसमन आहे आणि हो, जर तुम्ही त्याला स्वतःकडे आकर्षित केले तर तुमचे भविष्य निश्चित चांगले आहे। त्याचे नाव अविनाश इनामदार आहे, पण एक लक्षात ठेवा की त्याला आकर्षित करणे एवढे सोपे नाही। आता चला, लवकर माझ्या मागे या। अविनाश इनामदारचे नाव ऐकताच सर्व मुलींचे डोळे चमकले, पण एका मुलीचे डोळे मात्र आश्चर्याने विस्फारले। ती मुलगी त्या सर्व मुलींमध्ये एका कोपऱ्यात उभी होती। तिला आश्चर्य वाटले होते कारण तिला हे नाव अनपेक्षित होते। काही वेळातच त्या सर्व नवीन मुली अजयने बोलवलेल्या त्या रूममध्ये आल्या। अविनाशने आपली एक नजर त्या नवीन मुलींवर फिरवली, तोच त्याची नजर एका खास मुलीवर खिळली। त्या सर्व मुलींमध्ये मरून रंगाचा वनपीस घातलेली एक अतिशय सुंदर मुलगी होती।
ती आपल्या चेहऱ्यावर शून्य भाव घेऊन उभी होती. त्या मुलीला पाहताच अविनाशने आपल्या भुवया उंचावल्या. ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून शिवानी इनामदार होती. शिवानी ही अविनाशची पूर्व पत्नी आहे. काही व्यक्ती सोडल्या तर या जगात इतर कोणालाही याबद्दल माहीत नव्हते. अविनाशने शिवानीला घटस्फोट दिला होता, कारण त्याने त्याच्या मनाविरुद्ध लग्न केले होते. शिवानीला तिथे असे पाहिल्यावर अविनाशचे भाव शॉकमधून गडद अंधारात बदलले. तेवढ्यात अविनाशच्या बाजूला बसलेला अजय बोलला, ही आमच्या बारमधील सर्वात फ्रेश वस्तू आहे. येथे येऊन तिला खूप दिवस झालेले नाही. हे तिचे नशीब आहे की तिच्या कारकिर्दीची सुरुवात तुमच्यासारख्या असामान्य व्यक्तीपासून होत आहे. सर्व मुली अविनाशच्या समोर उभ्या होत्या. शिवानी आपली मान खाली घालून उभी होती. तिने त्याच्याकडे बघितलेही नाही. तोच अविनाश सोप्यावरून उठत तिच्या समोर येऊन उभा राहिला आणि हातातील वाईनचा ग्लास टेबलावर ठेवून बाकी इतर मुलींकडे गेला. अविनाश या मुलींमध्ये रस घेत आहे या विचाराने सोप्यावर बसलेला अजय मनातून खुश झाला होता. अविनाशने सर्व बाजूंनी त्या मुलींकडे पाहिले, पण प्रत्यक्षात त्याची नजर फक्त शिवानीवरच होती. प्रत्येक मुलगी अविनाशला तिच्या नखऱ्यांनी, तिच्या स्मित हास्यांनी, सेक्सी फिगरने आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होती. प्रत्येक मुलगी त्याला स्पर्श करत होती, विनंती करत होती. पण अविनाश कोणत्याही मुलीमध्ये रस दाखवत नव्हता. त्याची नजर फक्त शिवानीवर स्थिर झाली होती, जी त्याच्याकडे पाहतही नव्हती. ती इतर मुलींसारखे आपले आकर्षण दाखवत नव्हती. जणू काही तिला त्याच्यामध्ये अजिबात रस नव्हता. शिवानी अविनाशला महत्त्व देत नव्हती. तिने एकदाही त्याच्याकडे आपली नजर फिरवली नव्हती. त्यामुळे अविनाशचे हावभाव खराब झाले होते. अविनाशने शिवानीचा हात पकडून तिला त्या मुलींमधून बाहेर काढले आणि दुसऱ्या हाताने तिची कंबर घट्ट पकडली. शिवानी अविनाशच्या छातीला चिकटून उभी होती, पण तरीही त्याच्याकडे पाहत नव्हती. अविनाश चेहऱ्यावर तिरकस राक्षसी हास्य आणत बोलला, मला ही हवी आहे. अविनाशचे उत्तर ऐकून अजयला खूप आनंद झाला होता, पण बाकी सर्व मुली निराश झाल्या होत्या. शेवटी या साध्या सामान्य मुलीमध्ये एवढे काय विशेष होते की अविनाशने तिच्यासाठी त्या सर्व सेक्सी हॉट मुलींकडे दुर्लक्ष केले. माझ्या एक्स बायकोलाही छंद आहे तर? अविनाश मनोमन विचार करत होता. अविनाशने शेवटी स्वतःसाठी कोणाची तरी निवड केली हे पाहून इकडे अजयला खूप आनंद झाला होता. खरंच मिस्टर अविनाश, मला तुमच्या निवडीचे कौतुक करावे लागेल. तुम्ही सर्वात सुंदर मुलीला स्पर्श केला आहे. ती आत्ताच या मुलींमध्ये आली आहे. तुम्ही ज्या मुलीवर हात ठेवलात ती तुमची आहे. ही मुलगी तुमच्या सेवेत असेल. आज ती तुमचे मनोरंजन करेल. अविनाशने शिवानीकडे बारकाईने पाहिले. लग्नानंतर या एका वर्षात त्याने प्रथमच शिवानीला एवढे जवळून समोरासमोर पाहिले होते. नाहीतर लग्नानंतर आजपर्यंत त्याने शिवानीला कधीच आपल्या घरात राहू दिले नव्हते आणि तिला समोर येण्याचा कधी अधिकारही दिला नव्हता. लग्नानंतर शिवानी आपल्या आईवडिलांच्या घरीच राहत होती. अविनाश आणि शिवानी या दोघांच्या कुटुंबाव्यतिरिक्त त्यांच्या लग्नाबद्दल या जगात कोणालाच माहीत नव्हते. अविनाश शिवानीचा खूप तिरस्कार करत होता. त्याने शिवानीचा चेहराही कधीच पाहिला नाही. शिवानी लग्नानंतर जवळपास वर्षभर तिच्या माहेरी राहिली आणि एक दिवस अविनाशने तिच्या घरी घटस्फोटाची कागदपत्रे पाठवली. त्यांचे नाते कधी सुरू झाले आणि कधी संपले याचा कोणालाच पत्ता नव्हता. अविनाशने त्या सर्वांना रूममधून बाहेर जाण्यासाठी हाताने इशारा केला, कारण त्याला आता तिथे इतर कोणीही सहन होत नव्हते. त्याची नजर अजूनही खाली मान घातलेल्या शिवानीच्या चेहऱ्यावर होती, पण ती मात्र आपल्या पापण्यावर करून अविनाशकडे बघतही नव्हती. अविनाशने हातवारे केले आणि अजय आणि त्या सर्व मुली रूममधून निघून गेल्या. ते सर्वजण बाहेर निघून गेल्यावर अविनाशचे भाव अजूनच कडक झाले. त्याने शिवानीच्या कमरेवरची पकड अजूनच घट्ट केली. त्यामुळे शिवानीला आता वेदना होऊ लागल्या होत्या. मग तू हा धंदा कधी सुरू केलास? अविनाश खोचकपणे शिवानीला बोलला. त्याचे बोलणे खूप कठोर होते, जे की शिवानीचे मन दुखावत होते. हे खरे होते की हे लग्न दोघांच्याही इच्छेविरुद्ध झाले होते, पण शिवानीला अविनाश खूप आवडला होता. जेव्हा तिने अविनाशला प्रथम पाहिले होते तेव्हाच ती त्याच्या प्रेमात पडली होती. अविनाश त्यांच्या लग्नात आनंदी नव्हता, पण शिवानीने ठरवले होते की ती अविनाशच्या हृदयात आज नाही तर उद्या स्वतःची जागा निर्माण करेल. पण अविनाशने तिला ही संधी दिलीच नाही. तिने हे लग्न टिकवण्याचा प्रयत्न केला, पण तिला अविनाशकडून फक्त अपमान आणि द्वेष मिळाला. एके दिवशी तर घटस्फोटाची कागदपत्रच तिच्या घरी आली. तेव्हा तिच्या सर्व आशा आणि स्वप्नांचा चुराडा झाला. ती उद्ध्वस्त झाली होती. अविनाशने घटस्फोटाच्या कागदपत्रांसह काही पैसे पोटगी म्हणून पाठवले होते, जे शिवानीने स्वीकारण्यास नकार दिला आणि घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही केली. तिने सर्व पैसे परत पाठवले होते. घटस्फोटानंतर दोघांचाही एकमेकांसोबत काहीही संबंध राहिला नव्हता, पण शिवानीला वाटले नव्हते की ते दोघे असे भेटतील.
शिवानीने हिंमत दाखवून अविनाशच्या डोळ्यात पाहिले. शिवानी अतिशय शांत आवाजात बोलली, मला गरिबीत राहणे पसंत नाही. मला काही छंद आहेत जे पूर्ण करण्यासाठी मला पैशांची गरज आहे. माझ्या नवऱ्यानेही मला सोडून दिले आहे, त्यामुळे मला माझे छंद पूर्ण करण्यासाठी मार्ग शोधावा लागेल. मला पैशाची खूप गरज आहे. शिवानीचे बोलणे ऐकून अविनाशचे भाव खूप गडद झाले होते. अगं, माझ्या एक्स बायकोलाही छंद आहेत. ती पैशांसाठी स्वतःचे शरीर विकण्यासाठी या बाजारात उतरली आहे. मी तुला घटस्फोट दिला हे चांगले झाले. तुझ्यासारखी मुलगी बायको बनवण्यासाठी नाही तर आपले तहान शमवण्यासाठी वापरली जातात. अविनाश दात काढून हसत बोलत होता. का माहीत नाही, पण अचानक त्याला खूप राग यायला लागला होता. अविनाशच्या बोलण्याने शिवानी खूप दुखावली असली तरी तिला तिची वेदना अविनाशला दाखवायची नव्हती. आणि ती त्याला दाखवायची तरी का म्हणून? ज्या व्यक्तीने लग्न करण्यापूर्वी विचार केला नाही, घटस्फोट घेण्यापूर्वी तिच्या चेहऱ्याकडेही पाहिले नाही, तिच्या भावनांचा विचारही केला नाही, त्याला काही का दाखवावे? तसे असेल तर चला, मी तुमची इच्छा पूर्ण करीन आणि तुम्ही माझी पूर्ण करा. असो, काही दिवसांपासून मंदी सुरू आहे. तुमच्यासारखा श्रीमंत माणूस फसत नाही. आज जर तुम्ही फसलेच आहेत तर मला कोणतीही कसर सोडायची नाही. तुम्हाला माझ्याकडून हवी ती सेवा मिळेल आणि माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला तक्रार करण्याची एकही संधी देणार नाही. मी माझ्या ग्राहकांना तक्रार करण्याची संधीच देत नाही. चेहऱ्यावर मोहक स्मित हास्य करत ती अविनाशच्या भोवती हात फिरवत बोलली. ग्राहक? तुमचे किती ग्राहक आहेत? आता मात्र अविनाशचे डोळे विस्फारले होते. त्याच्या डोळ्यात आश्चर्य आणि गडद अंधारही होता. शिवानी अविनाशच्या चेहऱ्याकडे मोहक नजरेने बघत बोलली, काय फरक पडतो? हे तर आपलं रोजचं काम आहे. मी किती लोकांच्या आठवणी ठेवणार? शिवानीचे असे निर्लज्ज शब्द ऐकून अविनाशचे भाव एकदम काळेकुट्ट झाले. त्याने शिवानीची हनवटी हातात घट्ट धरली. त्याने शिवानीला खूप घट्ट पकडून ठेवले होते. शिवानीला वेदना होत होत्या, पण ती अविनाशला वेदना दाखवत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर फक्त एक स्मित हास्य होते, एक मोहक हास्य जे अविनाशला विचित्र वाटत होते. मला वाटत होते की तू एक चांगली मुलगी आहेस, म्हणूनच मी तुला त्यावेळी घटस्फोटाच्या पेपरसोबत काही पैसे पाठवले होते. जेव्हा तू ते पैसे परत केले होतेस तेव्हा मला वाटले की तू एक स्वाभिमानी मुलगी आहेस. मला काहीसे अपराधी वाटले होते की मी कुणाला तरी दुखावले आणि कुणाचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. पण आज तुला असे पाहून माझा तो अपराधीपणा कायमचा निघून गेला. आता तुला घटस्फोट दिल्याचा मला पश्चाताप होत नाही. तसे तू आजपर्यंत किती लोकांच्या पलंगांना गरम केले आहेस? किती लोकांच्या अंगाला स्पर्श केला आहेस? किती लोकांची तहान तू शमवली आहेस? मला सांग, उत्तर दे. अविनाशने निराश होऊन शिवानीला विचारले. अविनाशचे बोलणे ऐकून शिवानी काहीशी हसली आणि बोलली, मी तुम्हाला सांगितले आहे आणि मला नाही वाटत की तुम्हाला यात काही फरक जाणवू शकेल. आणि तसेही ते चांगलेच आहे. मी कितीतरी लोकांसोबत मजा केली आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्याकडे खूप अनुभव आहे. मी तुम्हाला खूप आनंद देऊ शकते. एकदा माझ्यासोबत आनंद घेऊन बघा, मग तुम्हाला तुमच्या पैशाची किंमत मिळेल. शिवानीच्या बोलण्याने अविनाशचे रक्त उसळत होते. ते आणखी तापत होते. तो शिवानीला बेडवर घेऊन गेला आणि तिला जबरदस्तीने बेडवर ढकलले. शिवानीच्या चेहऱ्यावर ते मोहक हास्य तसेच कायम होते. अविनाशने रागाने त्याचा शर्ट काढून फेकून दिला. त्यानंतर त्याने त्याची पॅन्ट पण काढली. शिवानीने हळूहळू स्वतःच्या अंगावरून कपडे काढले. अविनाशच्या डोळ्यासमोर शिवानीचे शरीर होते. शिवानीचे शरीर आणि तिची फिगर एकदम परफेक्ट होती. सडपातळ कंबर, परफेक्ट साईज आणि बॉडी शेपची शरीरयष्टी. काही कमी नाही, काही जास्त नाही. आणि त्वचा लोण्यापेक्षा मऊ होती. तुला किती अनुभव आहे ते दाखव. मला तू समाधानी करायचं आहे. अविनाश शिवानीच्या जवळ येत बोलला. चेहऱ्यावर एक तिरकस हसू घेऊन शिवानीने अविनाशला तिच्या जवळ ओढले आणि दोघेही एकमेकांना अतिशय उत्कटतेने किस करायला लागले. या कथेचा उर्वरित भाग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला आमची आजची कथा कशी वाटली? मला आशा आहे की ती तुम्हाला आवडली असेल. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजची कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू